मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनाम व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो। कशात मंडळी, बऱ्यात ना? काळजी घ्या। सध्या शिमगोत्सव कोकणामध्ये जोरदार चालू आहे। जसे जसे शिमगोत्सवाचे दिवस हळूहळू पुढे जातात तसं तसं रंगत येते, मजा येते। सो मी आता आहे आंजर्ल्यामध्ये, बिरवाडी या ठिकाणी। सो इथला जो माहोल आहे तो अनुभवण्यासारखा आहे, एक मजा आहे, मस्ती आहे, माहोल आहे, एक भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं। आपण आता आपल्या पालखीचं दर्शन घेणार आहोत आणि कुठे आहे पालखी, काय आहे, कशा पद्धतीने आहे, खेळी कशा पद्धतीने, सगळं पाहणार आहोत। सो आपण आता अण्णांसोबत बोलूया। अण्णा, आजचं नियोजन कसं असेल? आजचं नियोजन म्हणजे आता सगळ्या एकत्र पालख्या येतील, त्या आता सर्व पालख्या एकमेकांना भेटतील देऊ सगळे, आणि नंतर मग असते ते मिरवणूक वरती चिखलदऱ्यावरती राहील। तिथून मिरवणूक जाणार, ते कमीत कमी 10 वाजेपर्यंत मिरवणूक चालूच असते आमची। मग तिथून नंतर मग आमच्या गावाला आम्ही जातो, नंतर गावात पण आता 1-1.5 वाजेपर्यंत मिरवणूक चालू असते। आम्ही गेल्याशिवाय आमची होली पेटत। पालखी चिखलतल्यावरती जाईल, तिथे मंदिर आहे, त्या ठिकाणी नाचवलं जाईल। त्याच्यानंतर मग चिखलतल्यावरून गावातून पालखीला सुंदर असा निरोप दिला जाईल। त्याच्यानंतर रात्री पालखी गावामध्ये जाईल। गावामध्ये गावातले लोक आहेत ते आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात पालखीच्या मिरवणुकीचं मस्तपैकी आगमन करतील। त्याच्यानंतर मिरवणूक काढतील आणि मग होळी लागेल आणि मग पुन्हा गावात पालखी बसेल आणि दुसऱ्या दिवशी मग गाव घ्यायला सुरुवात होईल। बरोबर ना अण्णा? बरोबर आहे। सो मंडळी, चला तर आपण आता जाऊया पालखी मिरवणुकीमध्ये, कशा पद्धतीने पालखीची आपली मिरवणूक चालू आहे, सहभाग घेऊया। खरंच हा दिवस आहे ना, अनुभवण्यासारखा असतो, मी शब्दात सांगू शकत नाही। जर हा व्हिडिओ कोणी जर आपले कोकणातले बघत असतील तर पुढच्या वेळेला नक्की या, कारण की या होळीला ना एक वेगळी मजा असते, एक वेगळा आनंद असतो। बरोबर ना अण्णा? बरोबर आहे। कारण की पालखीला पालखी भेटतं, संकासूर पाहायला मिळतो, त्याच्यानंतर होळी, हे सगळं आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं। सो जास्त वेळ न घेता मी आपण आपल्या पालखीची भेट घडवतो तुम्हाला। चला तर मंडळी, जाऊया आपण। आता आंजर्ल्यामध्ये आहे आणि आंजर्ल्यामध्ये मला अचानक भयानक माझ्या बोरलीतला एरियामधला भाऊ भेटला कोंगल्याचा। काय सांगशील भावा, पहिल्यांदा कोकणात आलायस, अनुभवतोय कोकणातला शिमगा, काय सांगशील? वेगळाच आहे भाई, आणि मी माझा पहिलाच शिमगा आहे आणि मी सुद्धा यूट्यूब आता ब्लॉग करतोय, आणि सो माझं यूट्यूब चॅनल हा त्याच्यावरती टाकेल, मला लिंक टाकेल, सबस्क्राईब आणि हे करा। आणि सताई देवीचा आशीर्वाद असल्यामुळे आपण खूप वरती जाणार आहे। मंडळी, सताई देवी आहे इथे, आता मी तुम्हाला दर्शनही घडवणार, पण सताई देवीच्या निमित्ताने आम्ही दोघंजण बोरलीमध्ये अचानक भयानक भेटलोय। सो मंडळी, मित्राचा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं, आपण सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, मी तुम्हाला लिंक खाली देईनच, आवर्जून करा नक्की। आणि ते दोघांना पण माहिती नव्हतं की आम्ही एकाच गावात ट्रॅजेडी झाली आहे सगळ्यात। सो मंडळी, ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया, आम्ही थोडंसं आता डिस्कस करतो, पुढे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघायला मिळेलच। इथे आपण पाहू शकतो येण्याचा भैरीदेव, नंतर इथे कोंगलच सताई आतमध्ये बसले, दोन्ही देव एकत्र बसतात।
आपण आता बीरवाडीमध्ये आहोत आणि ही सगळी वाजंत्री मंडळी आहे. अगदी पहिल्या दिवस ज्यावेळेस पालखी बाहेर निघते त्यावेळेस अगदी चोखपणे आपली भूमिका बजावतात. कोणत्याही प्रकारचं वाद्य द्या, सनई म्हणा, ढोल म्हणा, ताशा म्हणा, प्रत्येकजण आपली प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडतं. काय सांगाल अण्णा, शेवटचा दिवस आहे पालखीचा आणि शेवटच्या दिवशी आम्ही अंधाराला आलो आहोत आणि आता चिखलदरा घेऊन आम्ही आपल्या गावाला जाणार आहोत. पण या 4 दिवसामध्ये आम्ही जो अनुभव घेतला, बिना पायाने आम्ही जातो आणि बिना पायाने येतो. पण आम्ही जेव्हा केशीत गेलो, केशीला गेल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला की म्हणजे एखादा रस्ता खराब पण असतो, तो खडे असते, त्या खडेवरनं पण चालायला लागतं आम्हाला. आणि ह्या पद्धतीने आम्ही असा परिसर घेऊन आज आपण चिखलदऱ्यामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. अच्छा, काय सांगाल अण्णा, तुम्ही गावात एक ज्येष्ठ नागरिक आहात, त्याचबरोबर तुमचा खूप दांडगा अनुभव आहे. एकंदर आतापर्यंतचा अनुभव कसा होता आणि काय सांगाल एकंदर? तुम्ही बिना पायाचे, बिना चप्पलचे, बघा पाहू शकता आपण बिना चप्पलचे चालता, तर काय म्हणजे देवाची कृपा, काय सांगाल त्याबद्दल? तसं वास्तविक बघायला गेलो तर ही खरी म्हणजे देवाची एक देणगी म्हणायची, कृपा म्हणायची. कारण हा उन्हाळा कसला पडला आहे, अंगातून घामाच्या धारा सुटत आहेत, पायाला चटके बसत आहेत. पण आम्ही जे खेळी म्हणून निघतो देवाच्या नावाने, पण त्या देवाच्या नावाने खेळी म्हणून निघतो, पण आम्हाला असंही कधीही असं भासत नाही की आज आम्हाला पायाला चटके लागत आहेत, पाय भासत आहेत. त्याही प्रसंगातून आम्ही अगदी सुखरूप पोचतो आहोत. आणि कुठेही अडथळा न येताना, न काय करताना अगदी आम्ही आमच्या प्रकारे अनेक ठिकाणी, अनेक गावांच्या, अनेक पालख्यांच्या, अनेक सगळ्यांच्या भेटी होत आहेत, गाठी होत आहेत. प्रत्येकजण हा सण शिमग्याचा जो ज्या प्रकारे साजरा करतात तो खरोखर प्रत्येकाच्या अगदी वाखाणण्याजोगा हा सण आहे. आणि मी तरी म्हणेन की कोणीही ह्या आपल्या कोकणी माणसाने तरी हा शिमगा उत्सव अगदी मनापासून तो साजरा करण्यासाठी ह्या कोकणामध्ये यावं, त्याचा अनुभव घ्यावा, त्या शिमग्याची गोडी घ्यावी आणि ह्या देवाची जी श्रद्धा आहे ती खरोखर आपण आपल्या पदरी पाडून घ्यावी, मी एवढं सांगू शकतो. अनेक पालख्या ह्या गावाची, त्या गावाची आज चांगल्या चांगल्या वाखाणण्याजोग्या म्हणजे ह्या परिसरामधल्या पालख्या येतात. नाहीतरी मी म्हणतो आमच्या इंडी गावाचे खेळी आणि काय पालख्यांबरोबर 5 पटीने आम्ही तर खूप म्हणतो, इंडी गावाचे खेळी खूप कमी प्रकारात म्हणतो. पण इतर गावाचे अगदी 50, 500 लोक देखील एका त्या शिमग्याला मनापासून येतात, उत्सव साजरा करतात. मी देखील हाच आवाहन करेन की ह्या आमच्या इंडी गावाच्या त्या भैरी देवाने प्रत्येकाला ह्या ठिकाणी शिमग्यामध्ये आणावे आणि त्यांच्या हातून त्यांची सेवा करून घ्यावी, मी एवढं सांगू शकतो. बाकी दुसरं म्हणतात ना, प्रत्येकाची छोटी देवावरची श्रद्धा ही देवात जाणत असतो आणि प्रत्येकाने तो अनुभव घ्यावाच असतो. आता आमच्यासारखी लोक काय सांगाल आपल्या येणे गावाचे ग्रामदैवतेचे वैशिष्ट्य? तुम्ही येणे गावाचे ग्रामदेवतेचे वैशिष्ट्य मी एवढंच सांगेन. मी ह्याच्या आधी तर मला आज येऊन 10 वर्ष ह्या गावामध्ये येऊन झाली. 10 वर्षातला मी माझा अनुभव तरी सांगेन. ह्या येणे गावाची ग्रामदेवता खरोखर ती गावामध्ये सगळ्यांना पावणारी ग्रामदेवता आहे. आणि गावामध्ये कुठलंही संकट, वादळ काही येऊ दे, इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणा, करोना येऊन गेला, वादळासारखा मोठा भयंकर वादळ येऊन गेला, पण येणे गावामध्ये त्या वादळाची शिरण्याची पण हिंमत झाली नाही आणि कोणाला इजा पोचवण्याची देखील हिंमत झाली नाही. पण हा शेवटी निसर्गाचा भाग असतो हा. पण देव मानलं तर देव, नाही तर म्हणतात तर दगड, तशा प्रकारे आमची इंडी गावची ग्रामदेवता आहे. कुठणालाही ती कुठल्याही प्रसंगातून बाहेर काढणारी ग्रामदेवता आहे आमची, एवढं सांगू शकतो. बरोबर.
थँक्यू सो मच. अण्णांनी खूप काय छान सांगितलं. तर मला वाटतं मंडळी पुढच्या वेळेस शिमगा येईल त्यावेळेस आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. आणि कोकणातला म्हणायला गेलं तर शिमगा हा अनुभवण्यासारखा असतो, एक वेगळा असतो. आपण मुंबईतलाही होळीचा सण पाहतो, पण इकडचा कोकणातला शिमगा हा अनुभवण्यासारखा असतो. सो मंडळी हे सगळे वाजवणारे मंडळी होते आपल्या गावातले, खरंच खूप छान पद्धतीने वाजून म्हणजे मुळात म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत वाजवणे खूप कष्टाची आणि जिगरीची गोष्ट असते. आणि ही मंडळी नेहमीच आपल्या सहकार्य करतात, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खेळांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घे. नाव काय तुमचं? संकेश मुरुडकर, संकेश शांताराम मुरुडकर. गटोबा गोटोबा धरण करीन पोहे करीन पेट करीन बाय माझे. हे संकेश मुरुडकरने देवा तुला खुणा घातलेली आहे, ती खुनाच्या खुना ओळखून काढावी, आपल्या नावाची डंका वाजवावी असा अर्ज करतो. अर्ज अस्मान शब्द असतात. हर 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 महादेव.
मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.